सारखं गोवा आहे इथं काय तर गाईस आजची नवीन सकाळ आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आपल्या तिकोना उर्फ वितंड गडावरनं. तर आजच्या प्रवासात आपण बघू काय आपल्याला ह्या किल्ल्यावरती बघायला भेटते ती. आणि समोर तुम्हाला दाखवता ह्याच्या गावात रोड कसला आहे या बघा, एकदम उबड खाबड रोड आहे. या रस्त्यातनं आता आपल्याला वरती चालत जायचं आहे. वरती आपल्याला पायरीचा मार्ग लागला तर लागेल, काय माहीत नाही, बघू. आणि जे काय बघायला भेटेल ते आपण बघूया. तर पाहत राहा आपले ब्लॉग आणि चला या ब्लॉगची सुरुवात करू पुढे. बाय. तिकोना किल्ला म्हणजेच वितंडगड हा पुण्याजवळचा एक तिकोनी आकाराचा किल्ला आहे जो ट्रेकिंगमध्ये लोकप्रिय आहे. हा किल्ला समुद्री सपाटीपासून 3500 फूट उंचीवरती आहे. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य प्रवेशद्वार, त्र्यंबकेश्वर मंदिर, पाण्याचे 7 टाके, 7 वाहन लेणी, पवना धरण आणि याच किल्ल्यावरून दिसणारे 3 किल्ले सुद्धा आहेत. तेच म्हणजे लोहगड, विसापूरचा किल्ला आणि तुंगगड. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे या किल्ल्याचे नाव तिकोना पडले. तर अशा जुन्या पायऱ्या, त्या पायऱ्याची थोडी नासधूस झालेली आहे. हळूहळू पुढे जाऊ, टप्प्याटप्प्याला तुम्हाला थोडा थोडा इतिहास सांगत राहील मी. आता जवळजवळ एक 20-30% क्रॉस केलं आहे. आणि हे आपलं पवना धरण. एवढं फारसं अवघडकड नाही, नॉर्मल ट्रेकिंग म्हणलं ना बिगनर तर तुम्ही येऊ शकता इथं. गाईस 2 मिनटात वर आलं, पण एवढं काय अवघड गड नाही हा, नॉर्मली पण तुम्ही येऊ शकता. इथं वरती जायचं आपल्याला, तर जाऊ वरती आणि बघू काय बघायला भेटते ते. आणि ह्यावेळेस पण आम्ही प्लॅन चेंज केला आहे. जायचं होतं कोरीगडला, आलो तिकोनाला. तर झालं गाईस, तिथून इथपर्यंत आलं. इथनं एवढा एक टप्पा, इथनं अजून वर आहे. मग ते लोक जे दिसतात ते जाताना तिथनं जरा वरती जायचं आहे. मग तिथनं आपला बुरुज चालू होतो. आणि या गडाबद्दल फारशी एवढी काय माहिती नाही, थोडी माहिती विस्कटलेली, म्हणजे इतिहास भेटला नाही हा किल्ल्याचा. या किल्ल्यावरती लढाई पण झाली होती, बऱ्याच काय गोष्टी झाल्या होत्या, ते तुम्हाला सगळं वरती सांगतो. तर गाईस इथं आपण वरती आलोय. एक छोटासा टप्पा राहिलाय, तो आपल्याला तटबंदी दिसते. हा इथनं एक रस्ता गेलेला आहे आणि इथनं एक गेलेला आहे. इथनं आपण आलो या रोडनी, म्हणजे हे सगळं पूर्ण दिसतंय ना रेलिंग, इथनं क्रॉस करत करत इथपर्यंत आलोय. इथल्या या रोडने जावं म्हणतोय, पण मित्र म्हणतोय इथनं जाऊ. ठीक आहे, बघू. वरती पण आपल्याला ती तटबंदी दिसते. जाऊनच बघू आता काय भेटतंय बघायला. 2 गड करू आज. हे झालं की अजून एक गड फिरवायला जाऊच, त्याशिवाय मजा नाही. तर गाईस आता आपण आलो आहे किल्ल्याच्या दरवाजापाशी. आणि दरवाजा बघा, वाव, हा ते रस्ता येत नाही तर आपण बघितला होता तो. आता ह्या दरवाज्यातनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कसलं कोरलं आहे कातळातलं. दरवाजा आहे ना आता सध्या रिसेंटमध्ये बांधलेला दिसतं, पण पहिल्याचा पूर्वीचा मार्ग पहिला मला वाटतं हेच असं नाही का, कारण की पूर्ण डोंगर काय त्याला म्हणतात, डोंगराला स्ट्रक्चर देऊन तसं ती बनवलं आहे. समोर आपल्याला देवडी बघायला मिळते दगडात कोरलेली, देवडी पण आपण बघून घेऊया आणि मग वरती चढायला घेऊ. इथं समोर आपल्याला देवडी बघायला भेटते. देवडी पारेकरांना झोपण्यासाठी जागा वगैरे असं नाही, झोपण्यासाठी म्हणजे काहीतरी रेस्ट वगैरे.
डोंगरात कोरलेलं आहे आणि इथनं आपली किल्ल्याची खरी तटबंदी चालू होती. म्हणजे हा थोडक्यात एक महादरवाजा असल्यासारखाच आहे. किल्ला लय मोठा नाही, छोटाच आहे. आता आपण आलोय महादरवाजाकडं. ह्या दरवाजाची आकृती बघू. एक मिनिट, एवढंच आहे. पडझड झालेली आहे दरवाजाची. आणि जिथनं आपण आलोय त्या दरवाजाचं नाव आहे वेताळ दरवाजा. आता सध्या पडक्या अवस्थेत बघायला मिळते. सोन्याचा घाणा आता मॉडर्न लेटेस्ट मधला. इथं जाण्याच्या पहिले आपण इकडं जाऊन बघूया काय बघायला भेटतंय ते. म्हणजे कसं आपल्याकडनं परत काय कुठली गोष्ट सुटली नाही पाहिजे. इथं देवाचं दगड येतं, शेंदूर लावलेलं. आणि ही किल्ला आहे ना थोडक्यात पारा ठेवण्यासाठी नसतं का, टिहाळणी करण्यासाठी, म्हणजे थोडी दूरपर्यंत नजर फेरण्यासाठी हा किल्ला शिवाजी महाराजांनी निवडून आपल्या स्वराज्यात मिळवला होता. तर आत्ता आपण आलो या बुरुजावरती. बुरुजाची पण थोडीशी पडझड झाली. जी खालनं तुम्हाला दाखवलं होतं ती हे बुरुज आहे. आणि ही वाड्यासारखं दिसतंय ना वरनं समोरचं. थेट आपण त्या टोकापासून आलोय. जास्त मोठा नाही आणि इथंच आपण ती गाडी वगैरे लावली खाली तिथं. थेट तर गाईस थोडंसं राहिलं पॅच, ते पॅच आपण कव्हर करून घेऊया. तर इथनं आता आपल्याला सुरुवात होती खरी चढायची. आणि ही झाड बघा, वाव कसलं भारी दिसतंय. इथं आपल्याला लागतं मारुती रायाचं मंदिर कोरलेलं. या मारुतीचं नाव आहे चपेटदान मारुती. तर आता इथनं मारुती मंदिरापासून आपण सरळ जायचं यावरती. साखर शुभाचं करणार होणार. आणि खाली एवढं काय खोल नाही, नॉर्मल आहे. मिक्सिंग व्हायला लागली. क्लाइम्बिंग पण आहे, स्टेप्स पण आहे, थोडा ट्रेकिंगचा पण पार्ट आहे. ठीक आहे, बघत राहा. लिंबू पाणी आईला माकडं इथे गेलं. तर इथं काहीच वाड्याचे अवशेष आहेत. आणि हे काय छोटेसे अवशेष बघू शकतो आपण. ऐतिहासिक अवशेष म्हणजे वाड्याचे वगैरे. एक छोटंसं तळ बघायला मिळतं. हे एक तळ आहे, मागं राम मंदिर आहे. आता आपण त्या मंदिराकडे जाऊ, मंदिराच्या आतमध्ये जाऊ. तर हे काय छोटंसं मंदिर आहे, कातळात डोंगरात कोरलेलं. आईला हवं नाही का काय. इथं एक छोटंसं मंदिर आहे. इथं बारकी काय आहे, खोली आहे, छोटीशी खोली इथं. आणि इथं एक पाण्यासारखं गो आहे. इथं काय काहीतरी आहे. आणि तर दिवा ठेवायची जागा असणार 100%. मला बी तसंच वाटतंय. हां, दिवा ठेवण्यासारखी जागा दिसते ती. हे तर हवनच दिसते मला. गुफा मोठी काय जाळलं इथं काहीतरी, कचरा घाण वगैरे. आणि इथं भगवान राम मंदिर. वाव, हे बघा. आणि बरोबर ते मंदिरासमोर ते छोटंसं टाकं आहे, पाण्याचं टाकं. पाणी स्वच्छ आहे थोडंसं. आणि हे बघा ती खोली पण आहे. इथं एक खोली आहे, तिथं आतमध्ये एक गुफा आहे. इथं मंदिर आहे, हे पण मंदिर आहे, राम ध्यान मंदिर. आता इथनं आपण थेट वरती चढायला गेलो. वरती जाऊन तर काहीच मंदिरापासून आणि त्या पाण्याच्या टाक्यापासून पुढं आल्यावरती आपल्याला ही वाट लागते. थोडीशी खराब आहे, मॅनेज करायला लागतं थोडंफार. इथनं आपण काही थोडंसं आता पुढं आलं ना, इथं आपल्याला चुन्याचा गाणं बघायला मिळतं. एकदम चुन्याचा गाणं. आता सध्या संवर्धनचं काम केल्यामुळे सगळं व्यवस्थित केलं आहे तिथं पण. आणि
हे का असं आहे. हां हां असं तू न बघ इथं पण येते. ठीक आहे. हे का असा स्ट्रक्चर आहे चुन्याच्या घराचा. मध्ये खांबरावला जायचं आणि ते मस्त असं गाडा फिरायचा सगळं ओढका टाकून. बरं जाऊ आता आपण पुढे. बाले किल्ला ह्याच्यावरतीच बाले किल्ला आहे आणि पुढचा पॅच दाखवतो तुम्हाला. या बघा हाय 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 ओ जी. आणि ही जी दिसतात ना पायऱ्या तुम्हाला, ही संवर्धन केलेल्या पायऱ्या आहेत. आणि ती हे भाऊ जे थांबलेत ना ती एकदम जुनी वाटते तिकडली, म्हणजे जुन्या पायऱ्या आहेत तिथे. ते भाऊ सरकले ना बाजूला, मग तुम्हाला दाखवतो मी एकदम. आणि सरळ आहे एकदम स्ट्रेट असं उभंच आहे छाताडावरती. ती दिसते व्हिडिओमध्ये पण समोरासमोर वेगळंच दिसतंय. ही पायऱ्या बघा हाय हाय. तर आता काहीच आपण पण इथनंच पुढं चढायला घेऊया वरती. बालेकिल्ल्याचा माझा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर बघायला भेटतं. मागच आहे माझ्या, बघून घेऊ. वरती बुरुज आहेत, 2 बुरुज आहेत. दरवाजाच्या वरती अजून एक दरवाजा असेल कदाचित, मला माहित नाही. तर जाऊन बघू आपण. पुन्हा आलं दरवाजाकडं. वा ऐक मस्त. हे जुन्या पायऱ्या आहेत पहिल्याच्या. आणि आपली स्वराज्याची पायरी. पहिलं इथं पाण्याचं टाक आहे, पलीकडं लेण्यासारखं आहे. देवड्या वगैरे असतील. तिथं पण एक खोली आहे. इथं पण दिसतंय काहीतरी खपारीत आतमध्ये. हे तर समोर पण खोली आहे. लेणीचे दादांनो ही पाण्याची टाकी इथं आणि इथं समोर लेणी. कारण की आम्ही कुठं बघितलं इथं मेन्शन केलं वरती समोर, त्यामुळं आम्हाला पण कळलं. आणि हा दरवाजा पण संवर्धनातच बसवलेला आलेला दिसतोय. आणि हे बघा असं काही स्ट्रक्चर आहे, लाकडी वणकं अडकवायची. बघा इथं जागा आहे, त्या साईडला पण असेल. आणि बराबर हे सगळं आत्ता सध्या बनवण्यात आलेलं आहे. आणि वरचं तर दृश्य बघा, हे बघा थेट छाताडावर आई हाय. ह्यो एक बुरुज, ह्याच्या खालीच दरवाजा आहे, इथनं बघू. आणि ह्याच्यावरती अजून एक बुरुज आहे. तरी तर काय, हे 2 बुरुज आहेत. इथं एक बुरुज आहे आणि इथं एक बुरुज आहे पारेकरांसाठी. आणि बुरुजाची तटबंदी थोडीशी पडक्या अवस्थेत आहे. आणि इथनं आपल्याला पूर्ण ह्यो नजारा दिसतो, सीन दिसतो. हे बघा पावना धरण आहे. आणि वाव ऑईला कसलं दिसतंय ते. समोरचं पण दृश्य काय दिसतंय. तर इथनं आपल्याला आता वरती जायचं आहे. हे आपल्याला दृश्य बघायला मिळतंय. थोडक्यात ह्यो किल्ला आहे ना लोहगड सारखा किल्ला आहे. थोडाफार लोहगड सारखाच आहे. बघू शकता लोहगडला पण असं असं करत 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 वर जायला लागतंय. इथनं पण आपण असं आलोय. तिथनं फिरत 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 असं इकडनं मग सरळ इथनं वरती आलो आपण. इथं दरवाजा आहे आणि हे बुरुज आहे. आणि हा एक बुरुज आहे. ह्या बुरुजाची तटबंदी सध्या ढासळली पूर्ण. आणि खालचा मार्ग तुम्हाला दाखवतो बघा. चढाई बघा ना खाली सरळ उभं आहे छाताडावर. आता इथनं आपल्याला जायचं आहे वरती. पहिलं वरती जाऊ बाई. रिस्क आहे पण काय फिक्स नाही. इथे एक छोटासा बुरुज बघायला भेटतं पारेकरांसाठी. जंगे दिलेले तिथं. इथं पण आहे बघा, लय चढ आहे, सरळच आहे. इथं एक बुरुज आहे आणि ते छोटे छोटे दिसतात ते जंगे. तिथं पण जाऊ वरती आपण. मी कुठल्या तरी किल्ल्यावरती पहिल्यांदा मी असं बघितले 3 बाजूला 3 जंग्या. इथं एक समोर एक. इथं पण हे थर्मोकॉलचं दिसते. सापाची कातणे. हो अरे मी म्हणतो थर्मोकॉलच आहे. खरंच गाईस सापाची कातीने. बारीक साप आहे ना, छोटा साप. पण साप ओळखता येतो कोणत्या जातीचा. हा
हे जो समोर आपल्याला दिसतंय हा आहे गडाचा म्हणजेच बाल किल्ल्याचा महादरवाजा. आता या दरवाजाचं नाव काय एवढं तर मला माहित नाही, तरी पण एकदा आपण शोधायचा प्रयत्न करू. बरंच आपल्याला पावना धरण बघायला मिळतंय आणि तुंग किल्ला पण बघायला भेटतोय. थांबा मला दाखवतो. ये देखो, हे बघा ओ जी. तर गाईस आता सध्या आपण आलोय महादरवाजाकडं. इथनं आता आपण आतमध्ये एंट्री घेऊन तर एक आपल्याला आयो इथं थोडंसं रिस्की आहे मोबाईल काढणं. तर बुरुज आहे छोटासा, साईडला पण बुरुज आहे छोटा इकडं. आता इथनं आपण जाऊ पुढं. रेस्ट करायला बसलोय. थोडासा रेस्ट करण्यासारखा विषय काय नाही, असंच बसलोय. काय काम धंदा नाही आम्हाला. मध्ये बसलाय तो मेडी. मला तर वाटतं हो हे दोघं बसलेत का ते मॅडम बघ त्या करणला घेऊन बसले हो एकच. राईट 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 राईट. हे दोघं आपण दिसतोय बाजूचे. बघितलं मी चालत आलो. ती लोंबतय तुझं बघ केवढं. तर भाई असा काही विषय इथं मस्त मध्ये. आता इथनं वर गेलं की आपला बालेकिल्ला लागतो आणि योग किल्ला एवढाच आहे, त्यामुळे थोडंसं रेस्ट घेऊनच छोट्या छोट्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करायचं बघू. आणि मागं पण आपल्या सह्याद्रीची मस्त पर्वतरांग दिसते, तुम्हाला ती पण दाखवतो. तर गाईस ही आपली सह्याद्री बघू शकता. हां सुकून सुख आहे भाई, यात सुख मस्त वाटतं एकदम बेस्ट आहे. समोर एक बुरुज आहे, या बुरुजाकडे पण जाऊन येऊ. भीती काय माहिती का, माकड आहेत. मोबाईल आपल्याला भोवले मागत पडन मोबाईल गेला म्हणजे. हा तर इथं काय असं स्ट्रक्चर आहे बुरुजाचा. इथनं आपल्याला व्ह्यू भेटतो त्या समोरचा, पण जिथनं आलो तो व्ह्यू हे बघा. एंट्री केली. दोघांना नंबर कुठला भेटला माहिती का, 6162. तर या आपण बी जाऊ, वेळ नाहीये. आणि शेवटचा टप्पा आहे हा. इथनं काय असं आपल्याला नजारे बघायला मिळतात. ही आपली सह्याद्री आणि आपण आता आलोय फायनली बालेकिल्ल्यावरती. आता इथं काय काय बघायला भेटतं ते बघा, ते बघू आपण. खालचा एवढा टप्पा, इथनं एवढा टप्पा रिस्की नाही आहे, थोड्या पायऱ्या आहेत. इथं तटबंदी ढासळल्या. चल बरं सध्या आपण आता खाली भुयारात आहे आणि ही जागा बघा एवढीशी दिसते. मी मग पाकून चालायला लागलोय आणि इथं एक आपल्याला काहीतरी दिसतं. आईला काय मस्त. आणि इथनं वर जायचंय. काय असेल हे पहिलं. या पुढं हा इथं ते पाण्याचा टाकासारखं आहे. ही आपल्या नंदी महाराजाची अवशेष जी सध्या खंडित झालेले आहेत. आपल्या महादेवाची पिंड पण आहे. समोर मंदिर इथं पाठी दिलेली वितंडेश्वर महादेव मंदिर म्हणून. इथनं आपण खाली जाऊन बघू. पाण्याच्या टाकीचं ही, दुसरं काय नाही. आणि ही लेणी टाईप आहे. लेणी हां, इथं असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. वाव मस्त वाटतं, गार एकदम चिल्ड आहे वातावरण. हां एवढंच आहे.
आणि वरती मंदिर आहे महादेवाचं आपल्या. तर जाऊ आपण मंदिरामध्येच जाऊ. गाईस ही पिंड बसवण्यात आलेली आहे नंदी महाराज. आणि आपण आतमध्ये प्रवेश करू. वितंडेश्वर महादेवच्या मंदिरातनं जाऊन आता आपण पुढं चाललोय या रॉक पॅचवरनं. या पॅचवरनं जाऊन आता आपण पुढं काय बघायला मिळणार आहे ते सांगतो. आणि आपल्याला बाले किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात, म्हणजेच वाड्याचे अवशेष थोडक्यात. आणि आता सध्या आपण आलो सगळ्यात टॉपवरती, म्हणजे सगळ्यात उंचीचा डोंगरावरला सगळ्यात टॉपची जागा. आपण तिथं थांबलो आणि आपल्याला वाड्याचे अवशेष जे आहेत ते बघायला मिळतात. थोडं पण अवशेष आहे वाड्याचे, ते पण बघू. तर गाईस हे आपल्याला वाड्याचे अवशेष बाले किल्ल्यासारखे अवशेष बघायला मिळतात आपल्याला. तिथं बुरुज आहे. पलीकडे काय बघायला मिळत आहे? काय नसतं. एवढं काय जागा होती. ते एक आपल्याला पाण्याचा टाका बघायला मिळत आहे. पाण्याच्या टाक्याचं नाव काय मी विसरलो. खाली आता बघितलं होतं मी. वर खाली जाऊन बघू ते पाण्याचं टाका काय नाव काय. आणि समोरच आपल्याला तुंग बघायला मिळत आहे, तुंग किल्ला. आणि लोहगड पण आपल्याला इथनंच दिसतो. लोहगड, सिंहगड, तुंगगड. एक समोर ही जे गाव दिसतंय ना तुम्हाला, तीच तुंग पेठ आहे. त्याच पेठाच्या नावावरनं ह्या गड किल्ल्याचं नाव कदाचित दिलं गेलं असेल. मला पण एवढी श्युरिटी नाही, गॅरंटी नाही आहे. समोर आपल्याला तो जो दिसतो टोक, तो आपल्याला तो तुंग आहे. लोहगड पण दिसतो, पण लोहगडची दिशा बघायला लागेल आपल्याला कुठल्या साईडला लोहगड आहे. नाही तर बरंच काहीतरी गड पण गावला आहे लोहगड. तर काय समजा बघा समोर तो दिसतो, तो तुंग तुंग आहे. आणि इथं समोर जो सुरगाव पुढं आलेला दिसतोय ना, ते विंचूकाड आहे. आणि विंचूकाडाच्या बरोबर तो लोहगडचाच भाग आहे. दिसतंय का नाही काय माहिती, म्हणजे लोहगडच आहे. आणि ह्यो सरळ जो दिसतोय ना आपल्याला सपाटीचा भाग, तो आहे विसापूरचा किल्ला. आता ही 1, 2, 3 हे तिन्ही किल्ले आहेत ना, एक पारेकरी टाईप होते, म्हणजे नाही का, एक पारा देण्यासाठी. आणि ह्यो एक किल्ला तिकोना. तर असे 4 किल्ले जवळजवळ आहेत. मध्ये धरण आहे पावनाचं. आणि असे मिळून आपले 4 किल्ले. लोहगडला तर आपण गेलो, लोहगडचा ब्लॉग पण तुम्ही बघू शकता. तिकडं जायचं ठरलं आहे आता, पण बघू टाईम भेटेल तसं आपण त्या साईडला जाऊ. अजून फिक्स तर काय झालेलं नाही आहे तिकडे जायचं, पण विचार करू. आणि बस हा शेवटचा टोक आहे. तिथं आपण खाली जाऊ, पाण्याचं टाकं बघून येऊ. पाण्याचं टाकं प्लस त्या बुरुजावर पण जाऊ, थोडेफार फोटो पण काढू आणि मग इथनं निघू. तर ह्या किल्ल्याच्या मागच बरोबर मोरगिरीचा किल्ला पण आहे, त्याच्याच मागे आहे बरोबर. तुम्हाला दिसेल, थांबा 1 मिनिट रुक जाऊ. हां, ह्यो जो दिसतंय ना पॉईंट, ह्या पॉईंटच्या बरोबर इथं मोरगिरीचा किल्ला आहे. मोरगिरीच्या किल्ल्याला चिटकूनच अजून एक किल्ला आहे. ही जो उंच 1 मिनिट थांबा, ही जो उंच ही दिसतंय ना डोंगर, तिथं अजून एक किल्ला आहे. बापरे, म्हणजे विचार करा किती किल्ले आहेत इथं. ठीक आहे गाइस, टाइमपास खूप झाला. इथनं आता निघू आपण खाली. कुठला टाकाय ते बघूया. आणि थोडंसं इथनं रिस्क विषय. आणि दृश्य नच उतरून आलो इथं पाणी टाक्या बघायला. सगळ्यात मोठी टाकी दिसते किल्ल्यावरली. अजून तर बघितली नाही. त्या साईडला बी जाऊन बघू. हां, समोर पण एक बुरुज आहे. आता त्या बुरुजावरनं तर जाऊन आलो आपण. आता ह्या बुरुजाकडे चाललो आहे. या बुरुजावर बघू काय. आणि ही आपली तटबंदी आहे. आणि ही तर डायरेक्ट बाई पडला तर संपला विषयच क्लोज होत आहे. आणि
चांगलीच खोलदरी आहे भाई. आणि त्यामुळेच कदाचित ओ भाई ये आईच्या गावात कुठं आलं ब्या. कसला बघतोय बघ ना एकोणशी. अय काय करतोय रे. अरे 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 खाजवतोय ते. शिफ्टी धरून डायरेक्ट पाहुणा धरून. हा परत परत एकदा लास्ट. सध्या आपण आता बालेकिल्ल्यावरनं खाली उतरायला आपण घेतलं या. आणि स्ट्रेट आपण खाली चाललो पार्किंग स्लॉटला. सगळा हा किल्ला कवर करून झाला एक भाग. तर गाईस इथं आपण मिस करणार होतो. ते माकडं जाऊ द्या ना, ती पिसळलंय म्हणते ती. घेऊ लोकोंकार दिसतोय इथं. बघ ही अशी काय जागा आहे आतमध्ये लेणीसारखंच आहे. लय कोंकार दिसतोय तो. रेस्ट नाही घेऊ शकतो. फोन घेऊन गेला मध्ये जायचं बी नाही. तर गाईस त्या किल्ल्याच्या टोकापासून आपण सरळ स्ट्रेट इथं घुसलोय. इथं बघायचं होतं जस्ट काय नाही, आपण सहज वरी आलतो. तिकडं पण रस्ता दिसतो आपल्याला तिथनं वरती यायला गडावरती, मला असं वाटतंय बरं का. कारण आणि स्ट्रेट पठार आहे थोडंसं हायटीवरचं. बघायला काय नव्हतं इथं, असं सहज आलं आपल्याला तिथनं स्ट्रेट भारी सोळका दिसत होता म्हणून. आणि तिथं पण एक समोर पाण्याचं टाकं होतं. सॉरी तळ आहे ते, आय थिंक हां तळच आहे. आणि तो रोड कुठं जातोय ते बघायचं होतं मला. मी वरतून बघितलं होतं, त्या साईडून बघितलं होतं पूर्ण. मग म्हणलं जाऊन बघा कुठला रोड आहे ते, पण काय गावाना. कारण इथं पूर्ण एंड होतं आहे, काय पुढं जायला रस्ता नाही, मार्ग नाही, काय नाही. मग इथनंच आपण रिटर्न जाऊ. पुढे जाण्यात अर्थ नाही. आणि थेट खाली उतरायला घेऊया. जस्ट बघायचं म्हणून आलो, दुसरं काय काम नव्हतं मला. तर झाला आपला किल्ला फिरून सगळं. आणि आम्ही भरपूर जण होतो, बरेच जण होतो. दादा होता मागं, पण फ्रेंड्स होते थोडेफार भेटले, ओळख झाली नवीन. आणि सोबतच फिरलो आम्ही सगळे. तर सोबतच होतो आम्ही, सोबतच फिरलो. आणि आता खाली गड उतरायला घेतोय. तर भेटू आपण डायरेक्ट खाली पार्किंगमध्ये. तर गाईस फायनली आपण आलो आहे खाली पार्किंगला. आणि सोबत आपल्या काय फ्रेंड्स वगैरे जुळले होते. तर ते पण इथनं पुढं आपल्या फ्युचरच्या ब्लॉगिंगमध्ये पण आपल्यासोबत जुळून राहतील. तर भेटूया त्यांना पण. आणि शेवटचा ब्लॉग हा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. चल बाय.